पुणे कारागृहाला तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पुणे कारागृहाचा हा टोकन नंबर आहे, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी. तर पुणे कारागृहाला जे विद्यार्थी मित्रांनो 4055 प्लस अर्ज या ठिकाणी आलेला आणि हा फॉर्म तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 13 नोव्हेंबर 2025चा हा फॉर्म आहे. दुपारी फॉर्म हा भरला होता. तर जवळपास 4055 प्लस अर्ज या ठिकाणी जे आले होते आणि आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो 4600 ते 700 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. तर हा नागपूर कारागृहाचा फॉर्म आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी पाहतो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली अपडेट आपण या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर बघू शकतो तुम्ही हा टोकन नंबर आहे नागपूर कारागृहाचा 4055 हा टोकन नंबर आहे. तर जवळपास 4700 प्लस अर्ज या ठिकाणी तुम्ही धरून चला या ठिकाणी गेलेले आहे नागपूर कारागृहामध्ये. त्यानंतर तुम्हाला हा या टोकन नंबरचा फॉर्म दाखवून देतो. तर बघू शकता हा नागपूर कारागृहाचा टोकन नंबरचा हा फॉर्म आहे, बघू शकता तुम्ही. तर अर्ज क्रमांक जो आहे हा 3140 आहे आणि त्याचबरोबर टोकन नंबर जे 4000 प्लस या ठिकाणी आहे. तर आतापर्यंत नागपूर कारागृहामध्ये जे अर्ज या ठिकाणी आले आहे तर जवळपास 4700 ते 800 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकता, हा बघू शकता, हा सुद्धा नागपूर कारागृहाचा आहे. तर अर्ज क्रमांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर याचा टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो ह्या फॉर्मचा. तर बघू शकता टोकन नंबर तुम्ही या ठिकाणी 3977 दाखवत आहे नागपूर कारागृहाचा आणि तारीख सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता 13 नोव्हेंबर 2025चा हा फॉर्म या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ठाणे शहर कॉन्स्टेबल आहे. तर ठाणे कॉन्स्टेबलला जे विद्यार्थी मित्रांनो 1000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह तुम्ही बघू शकता. पुणे कारागृहाचा टोकन नंबर बघू शकता 3879 आहे. तर जवळपास 4500 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे कारागृहाला या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SRPF युनिट 19 कुसळगाव, SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव आहे. अर्ज क्रमांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता 655 या ठिकाणी टोकन नंबर या ठिकाणी आहे. तर SRPF गट क्रमांक 19 कुसळगावला आतापर्यंत जवळपास 700 ते 800 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर पोलीस बॅट्समनचा हा फॉर्म आहे, बघू शकता. पोलीस बॅट्समन CP पुणे सिटी आहे. तर पोलीस बॅट्समन CP पुणे सिटीला आतापर्यंत जे अर्ज आले आहेत 395 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे आणि आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले असेल तर जवळपास या ठिकाणी 450 प्लस अर्ज यापर्यंत गेलेले आहे CP पुणे सिटीला. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे SP हिंगोली. तर पोलीस कॉन्स्टेबल SP हिंगोली ड्रायव्हरला जवळपास 772 प्लस या ठिकाणी टोकन नंबर तुम्हाला दिसत असेल आणि आतापर्यंत जे अर्ज गेलेले आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरला तर जवळपास तुम्ही या ठिकाणी 800 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण आहे. तर अमरावती ग्रामीणला जे आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले आहे तर अमरावती ग्रामीणला जवळपास 3000 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीणला या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SP रत्नागिरी आहे. SP रत्नागिरीला जे आतापर्यंत अर्ज गेले आहे 160 प्लस अर्ज आतापर्यंत SP रत्नागिरीला या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर CP मुंबई आहे. तर CP मुंबईला जे विद्यार्थी मित्रांनो 14100 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP मुंबई आहे. तर CP मुंबईला आहे तर या ठिकाणी 14100 प्लस अर्ज CP मुंबईला या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता SP वाशिम चालक आहे. तर SP वाशिम चालकला जे 397 प्लस अर्ज आतापर्यंत SP वाशिम चालकला या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे. तर नागपूर कारागृहाला 4700 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, कारण की नागपूर कारागृहाला जास्त फॉर्म या ठिकाणी पडत आहे. त्यानंतर SRPF गोंदिया आहे. तर SRPF गोंदियाला जवळपास 1900 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. तर SP गोंदिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता. SP गोंदियाला जवळपास 1900 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता मीरा भाईंदर चालक आहे. तर मीरा भाईंदर चालकला जवळपास 700 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे चालक मध्ये. तर पहा मीरा भाईंदर चालक आहे. मीरा भाईंदर चालकला 700 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे. त्यानंतर संभाजीनगर ग्रामीण आहे. तर संभाजीनगर ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले आहे तर जवळपास 400 प्लस अर्ज आतापर्यंत संभाजीनगर ग्रामीणला या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता मुंबई कारागृह आहे. तर मुंबई कारागृहाला आतापर्यंत 5000च्या आसपास या ठिकाणी अर्ज या ठिकाणी
पोहोचलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता SRPF कुसळगाव आहे, तर SRPF कुसळगावला जवळपास 900 प्लस अर्ध आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 2400 प्लस अर्ध या ठिकाणी टच झालेले आहे, गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता SP वर्धा आहे, SP वर्धाला बघू शकता तुम्ही 610 प्लस अर्ध आतापर्यंत SP वर्धाला या ठिकाणी गेलेले आहे. आणि त्याचबरोबर पुणे कारागृह आहे, तर पुणे कारागृहाला जे अर्ध या ठिकाणी गेले आहे, तर जवळपास 4000 प्लस अर्ध आतापर्यंत पुणे कारागृहाला या ठिकाणी गेलेले आहे, 4000 प्लस अर्ध या ठिकाणी गेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, तर SRPF गट क्रमांक 4 नागपूरला जवळपास 800 प्लस अर्ध आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर पुणे सिटी चालक आहे, तर पुणे सिटी चालकला 810 प्लस अर्ध आतापर्यंत पुणे सिटी चालकला या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता CP मुंबई रेल्वे आहे, तर CP मुंबई रेल्वेला तुम्ही या ठिकाणी बघू शकता CP मुंबई रेल्वेला 900 प्लस अर्ध आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल SP गोंदिया आहे, तर SP गोंदियाला जे अर्ज या ठिकाणी गेलाय, तर तुम्ही अर्ज क्रमांक या ठिकाणी बघू शकता SP गोंदियाचा. तर हा गोंदियामध्ये भरलेला आहे. SP गोंदियाला जे अर्ज आतापर्यंत गेलेले आहे, तर हा जे विद्यार्थी मित्रांनो 3-4 दिवसा अगोदरचा हा फॉर्म या ठिकाणी आहे. तर आतापर्यंत SP गोंदियाला तुम्ही या ठिकाणी धरून चला जवळपास 150 प्लस अर्ज या ठिकाणी SP गोंदियाला या ठिकाणी गेली असेल, एक लक्षात ठेवा, एवढा या ठिकाणी आहे. तर SP गोंदियाला जवळपास या ठिकाणी 150 प्लस अर्ज या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता, एक लक्षात ठेवा. तर SP गोंदियाला जवळपास 150 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहे. त्यानंतरचं जे आहे, तर SP गोंदियाचा तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता. हा SP गोंदियाचा हा टोकन नंबर आहे, बघू शकता 118 हा टोकन नंबर आहे SP गोंदियाचा. आणि पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP गोंदियाचा. तर जवळपास तुम्ही या ठिकाणी धरून चला 150 प्लस अर्ज आतापर्यंत SP गोंदियाला या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे, SRPF गट क्रमांक 5 दौंडला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेलेले असेल, तर जवळपास 600 ते 800 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी गेलेले आहे. जवळपास 600 ते 700 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतर बघू शकता SP चंद्रपूर आहे, तर SP चंद्रपूरला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले आहे, तर जवळपास 300 प्लस अर्ज आतापर्यंत SP चंद्रपूरला या ठिकाणी गेलेले आहे. SP कॉन्स्टेबल चंद्रपूरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 300 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतरचं जे आहे SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर SRPF गट क्रमांक 2 पुणेचा तुम्ही अर्ज क्रमांक या ठिकाणी बघू शकता 494 म्हणजे 500 आहे. तर आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 2 पुणेला जे जवळपास या ठिकाणी 800 ते 900 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नागपूर शहरचा हा टोकन नंबर आहे. नागपूर शहरमध्ये बघू शकता तुम्ही, तर नागपूर शहरचा हा टोकन नंबर आहे. तर आतापर्यंत जर आपण या ठिकाणी पाहिलं नागपूर शहरला जे आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, तर जवळपास या ठिकाणी नागपूर शहरला जे विद्यार्थी मित्रांनो 1500 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर शहरला गेले. CP नागपूर शहरला या ठिकाणी गेलेले आहे. नागपूर शहर जे आहे नागपूर सिटी आहे, तर जवळपास 1500 ते 1600 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. आजच्या घडीतच थांबतो. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या घडीतच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.